इथे आम्ही रूम केलेली आहे. आता इथून जवळच संध्याकाळची आरती, कामतगिरी पर्वत हे सगळं आपण घेणार आहोत. आता रूम बुक केलेली आहे आणि आधी वाजवी रेटमध्ये आपल्याला रूम उपलब्ध झालेली आहे. आपण बघू शकता 504 नंबर आपण बुक केलेला आहे. आपण आलो आहे चित्रकूट येथे संध्याकाळच्या आरतीसाठी. संध्याकाळची आरती आपण बोटिंगमध्ये करणार आहोत आणि बोटिंगमधून आपण आरतीचं दृश्य, जे 2-3 जे दृश्य आहे मंदिर, ते आपण बघणार आहोत. आपण बघू शकता या ठिकाणी आम्ही बोटिंगमधून प्रवास सुरू केलेला आहे आणि लवकरच आपण आरतीसाठी जाणार आहोत. नाव में बैठना तो बगल से निकल जाएगा, नाव में बैठना। गुड इव्हनिंग गाईज. आता आपण आलेलो आहोत चित्रकूट येथे रामघाट दर्शनासाठी. रामघाटमध्ये आपण बोटिंग करत आहोत. सुंदर अशी बोटिंग, लाईटिंगवाली. आणि या बोटिंगमध्ये आपण आता थोड्याच वेळात आरतीसुद्धा पाहणार आहोत. हे जे समोरचं दृश्य दिसतंय तुम्हाला, त्या ठिकाणी आरती होणार आहे. आपण आता आरतीसाठी जात आहोत आणि या आरतीसाठी आपला नंबर लागणार आहे. कॅमेरामध्ये घ्या. हे जे आहे हे सुंदर असं दृश्य, मोठं लाईटिंगवाली, सगळ्यांची पूर्ण फॅमिली बघू शकता आपण. सुंदर असं दृश्य. आता आरती आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. आरतीसाठी आपण स्पेशल बोट केलेली आहे. आरती बघूया थोड्याच वेळात. बुंग. आता आपण आरतीच्या ठिकाणी आलेलो आहोत. आरतीची तयारी चालू आहे. ही आरती आता थोड्या वेळात चालू होणार आहे. आता आपण आलेलो आहोत कामतनाथ मंदिर चित्रकूट येथे. आता रात्रीची आपण परिक्रमा सुरू करणार आहोत. एक असं मंदिर आहे. मंदिराबद्दल सुमारे 5 किलोमीटरची परिक्रमा आपण रात्रीची करणार आहोत. त्यासाठी साधारणतः 1.5 तास ते 2 तास लागू शकतात. तर सुरुवात करूया परिक्रमाला. चलो सुरू करूया. आता आपण रात्रीची परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकता रात्रीची गर्दी अत्यंत कमी आहे. फार तुरळक लोक आहेत, परंतु परिक्रमा करायला काहीही अडचण नाही आहे. या ठिकाणी तुम्ही केव्हाही जाऊ शकता. बघू शकता रात्रीच्या वेळी गर्दी जरी नसली तरी कुठल्याही प्रकारची भीती नाही, असं पुजारीजींनी सांगितलेलं आहे. तरीता आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे प्रदक्षिणाला. आणि ही प्रदक्षिणा आमची जोरदार चालू आहे. बघू शकता प्रदक्षिणा सुरुवात केली. तर आमच्यासोबत तुमची पण म्हणजे साक्षी गोपाल मंदिर या ठिकाणी झालेलं आहे. आता आपण सुरुवात करत आहोत पुढच्या प्रवासाला. दुकानं सुद्धा उघडी आहेत रात्रीच्या वेळी. दरम्यान सुद्धा आपल्याला उत्तर प्रदेश
आणि मध्य प्रदेश यांच्या सीमा या ठिकाणी दिसत आहेत. तिथून सीमेला प्रारंभ झालेला आहे. हे मध्य प्रदेश, आता मध्य प्रदेश, आता मी उत्तर प्रदेश. गुरु वैशिष्ठ यांच्या आश्रमात आलेलं आहे. गुरु वैशिष्ठांच्या आश्रमातले भरतजनक मिलाप मंदिर या ठिकाणी आपण प्रवेश करत आहोत. जनक मिलाप मंदिर या ठिकाणी आहेत. अर्ध्यानंतर आपण आल्यानंतर आपल्याला ते मंदिर भेटलेले बघायला. आता आपण प्राचीन वैकुंठ मंदिर येथे पोहोचलेलो आहोत. आपण बघू शकता मंदिराचा गर्भगृह वरती आहे. आता इथून पुढे जायचं तर आहेच. वरती कामधेनू मंदिर आहे, तिकडे पण आपण जाऊया. आता आपण भरत मिलाप मंदिर, चरणस्पर्श मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत. आता आपण मंदिराच्या मध्ये प्रवेश करत आहोत. हा चालतो. आपण बघू शकता इथे सध्या काही गर्दी नाही आहे. भरत मिलाप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. 2-3 जण आहेत. पोरं पळाले दर्शनासाठी. पदचिन्ह, पादुकाचे चिन्ह या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. या लक्ष्मण रोपवेने सुद्धा आपण लक्ष्मण पहाडीवर जाऊ शकतो. इकडे आहे, 100 मीटर अंतरावर आहे ते. आता पुढच्या दर्शनासाठी आपण सुरुवात करत आहोत. गाडी आता आपण गाडीत बसणार आहोत. हिमांशूने आणलेली गाडी. तर उघड. हिमांशूने आणली गाडी. चला चल सुरू झाली. काही कामात झाल्यानंतर आपण रात्री मोटर चालू आहे. गोष्टी आमच्या सोबत आहे. आता आपण परत एकदा सकाळी कामतगिरी पर्वताच्या परिक्रमेसाठी आज आलेलो आहोत. आता आपण थोड्याच वेळात मंदिरापाशी पोहोचून जाऊ. गाडी पार्क केलेली आहे आणि मंदिराचं दर्शन आपण बघू शकता. मंदिराला मध्ये गर्दी सुरू झालेली आहे. आता आपण सकाळी परत एकदा कामतगिरी प्रदक्षिणा सुरू केलेली आहे. आज सकाळी 4 वाजता सुद्धा एवढी प्रदक्षिणेसाठी गर्दी सुरू झालेली आहे. मंदिराचं दर्शन आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकता पब्लिक समोर पण बरेच जण आहेत. ही गर्दी आहे आणि आता आपण परत मिलाप पदचिन्ह या ठिकाणी आपण पाहणार आहोत. भरत मिलाप पदचिन्ह. पण लक्ष्मण पैडीवर गेलो नव्हतो, मात्र आता आपण जाणार आहोत. तिथून रोपीची सुद्धा सोय आहे. रोपीने आपण या ठिकाणी जाऊ शकतात आणि इकडून पायी चालण्यासाठी 100 पायऱ्या आहेत. 100 मीटर कडे अंतरावर आहे. जाऊन येऊ आपण. आता आपण बरंच अंतर कापलेलं आहे. हे नवस करणारे बघा अशा प्रकारे नवस करून ते चालतात. ही परिक्रमा सकाळची पूर्ण झालेली आहे. आपण मंदिरात भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद. येतं मंदिरात दर्शन.